ठरलं तर मग या मालिकेच्या 21 ऑक्टोबरच्या भागामध्ये अर्जुनने अर्जंटमध्ये बार काउन्सिलिंगची डिमांड केलेली असते आणि त्यामुळे सगळे जज आणि बार काउन्सिलिंगचे मेंबर आणि वकील हे सगळेजण बार काउन्सिलिंगच्या मीटिंगसाठी जमलेले असतात आणि अर्जुनला जज साहेब विचारत असतात, अर्जुन सुभेदार, तुम्ही अशी अचानकपणे बार काउन्सिलिंग मीटिंगची अरेंजमेंट केलीत किंवा मागणी केलीत, असं काय आहे नक्की की या सगळ्यामध्ये तुम्हाला इतक्या अर्जंटली बार काउन्सिलिंगची ही अशी मीटिंग आयोजित करायला लागली? यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो, मी सगळं तुम्हाला सांगेन, पण त्याआधी जज पुरोहित यांना इकडे यायला पाहिजे. जोपर्यंत जज पुरोहित इकडे येत नाही आहेत तोपर्यंत मी कोणत्याही प्रकारे बार काउन्सिलिंगचा विषय पुढे घेऊ शकत नाही आहे. म्हणजे आजच्या बार काउन्सिलिंगला त्यांचाच विषय मेन आहे आणि त्यामुळे पुरोहित जज आल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. मग बार काउन्सिलिंगचे मेंबर म्हणतात, पुरोहित जज त्यांचा काय याच्याशी संबंध? यावरती अर्जुन म्हणतो, हो, त्यांचा संबंध आहे आणि ते आल्याशिवाय या सगळ्यामध्ये मी आता कोणत्याही प्रकारचं काहीच बोलू शकत नाही. मग आता मोठ्या टेचामध्ये जज पुरोहित येतात. आता जज पुरोहितला अजिबात कल्पना नसते की अर्जुनने तो व्हिडिओ इकडे आणलेला आहे आणि तो व्हिडिओ दाखवून अर्जुन या सगळ्यामध्ये जज पुरोहितची भांडेफोड करणार आहे. जज पुरोहित मोठ्या टेचात येतात आणि म्हणतात, कसं आहे ना अर्जुन सुभेदार, तुम्ही ती आश्रमाची केस तर फारच मनाला लावून घेतलेली आहे. अर्जुन म्हणतो, हो. यावरती आता पुरोहित म्हणतात, कसं आहे ना, मला माहिती आहे तुम्ही त्याच्यामध्ये भावनिक गुंतलायत, कारण तुमची बायको तिथे लहानाची मोठी झाली. पण कसं आहे ना, सरकारी हितासाठी जे काही निर्णय असतात ना ते आपल्याला घ्यावेच लागतात. अर्जुन म्हणतो, सरकारी हितासाठी की स्वतःच्या हितासाठी? कारण या सगळ्यामध्ये आश्रम पाडून कोणतं सरकारी हित तुम्ही करणार आहात? यावरती मग मात्र आता इकडे जज साहेब म्हणताय, असं काय करताय? महिपत शिकरे यांनी ती जमीन विकत घेतली, त्यांनी तिकडे रेस्टॉरंट केल्यावर सरकारला टॅक्स मिळणार आहे. बिचारे महिपत शिकरे किती दिवस आपली इकडे जागा विकत घेऊन बसलेले आहेत. यावरती अर्जुन म्हणतो, तुम्हाला महिपत शिकरे जरा जास्तच बिचारे वाटतायत नाही का? म्हणजे तुमची आणि त्यांची काही खास मैत्री? असं म्हणत अर्जुन त्यांना टोमणा मारतो. त्यावरती अर्जुन म्हणतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही जमीन पाडण्याचा जो निर्णय दिलात ना तो पूर्णपणे चुकीचा आहे. जज पुरोहित म्हणतात, माझ्या निर्णयावरती मी ठाम आहे आणि त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. आणि तुम्ही जर का यांचं महिपत शिकरेंचं म्हणाल तर मित्र काही नाही, पण त्यांच्या तोंडावरतीच बघून आपल्याला कळतं ना किती सभ्य साधा सरळ माणूस आहे ते. असं म्हणत जज पुरोहित आता इतके काही वाईटरित्या अडकणार असतात ना की अर्जुनकडे असा ठोस पुरावा असल्याची माहिती नसल्यामुळे. इकडे तोपर्यंत शेवटचा आश्रम बघण्यासाठी सायली आणि कुसुम आलेल्या असतात. ज्या वेळेला सायली आणि कुसुम येतात, सायली कंटिन्युअसली रडतच असते. कुसुम तिला म्हणते, हे बघ सायली, आपण हा आश्रम पाडण्याच्या आधी पाहायला आलोय, तू असं रडत बसलीस तर आश्रमाकडे डोळे भरून कधी पाहणार आहेस ग? या सगळ्यामध्ये आता शेवटचा आपला आश्रम तू बघून घे, पुन्हा आपला आश्रम कधी आपल्याला पाहायला मिळेल असं मला वाटत नाहीये. यावरती सायली म्हणते, नाही कुसुमताई, मला अर्जुन सर म्हटले होते की त्यांनी मला वचन दिलं होतं की काहीही झालं तरी हे आश्रम ते पाडू देणार नाहीत. यावरती कुसुम आता चांगलीच चिडते, आणि काय ग, कुठे आहे तुझा अर्जुन सर? म्हणजे त्याने जर का तुला वचन दिलं होतं की हा आश्रम तो पाडणार नाहीये तर आत्ता कुठे आहे तो? अगं तो विसरला पण तुला आणि तुझ्या आश्रमाला. तुला कळतंय का, त्याने दुसरी केस सुद्धा घेतली. आजच्या दिवसाला आश्रम पाडणार तर तो इकडे थांबायच्या ऐवजी दुसरी केस घेऊन पुढे त्याच्या आयुष्यात निघाला पण, आणि तू तिथेच अडकून बसलेस की अर्जुन येईल आणि हे सगळं करेल. यावरती सायली म्हणते, नाही ग अर्जुन, नाही ग कुसुमताई, अर्जुन सरांना महत्वाची तेवढीच केस असेल ना त्याशिवाय ते इकडे जाणार नाहीत. काहीतरी खूप महत्वाची केस असेल, नाहीतर ते इकडे नक्कीच आले असते. कुसुम म्हणते, काही सांगू नकोस, या आश्रमाबद्दल आपल्याला जितकं वाटतं ना तितकं बाकी कुणाला वाटेल अशी अपेक्षा करणं पण चुकीचं आहे. तुझ्या अर्जुन सर लगेच मूव ऑन झाले आणि नवीन केसच्या मागे लागले. असं म्हणत आता इकडे कुसुम सायलीला अर्जुन बद्दल सांगत असते. तिच्या मनातला राग व्यक्त करत असली तरी सायलीच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी एक भाग आशा असते की अर्जुन सर काहीतरी करतील, अजूनही काहीतरी करतील. हा सगळा विचार चालू असताना
तिकडे महिपत आणि साक्षी यांची कार येऊन थांबते. महिपत साक्षीला पाहिल्यावरती सायलीच्या डोक्यात तिडीक जाते. दोघांनाही पाहिल्यावरती सगळे आत्तापर्यंतची केलेली कटकारस्थानं तिच्या समोर येतात आणि आता महिपत आणि साक्षी हे दुसरं कशासाठी नाही तर ते आश्रम पाडण्यासाठीच आलेले असतात. इकडे अर्जुन सांगतो, हे बघा महिपत शिकरे तुमचे कसे संबंध आहेत याबद्दल मला काही देणं घेणं पण नाहीये आणि या सगळ्यामध्ये मला काही एक्सप्लेन पण करायचं नाहीये. पण तुम्ही जे सरकारी हित म्हणताय ना ते सरकारी हित नसून तुमचं स्वतःचं वैयक्तिक हित आहे. यावरती पुरोहित चिडतात आणि काय बोलताय तुम्ही? तुमच्या बाजूने निर्णय दिला नाही तर तुम्ही माझ्यावरती असले घाणेरडे आरोप करणार का? एक लक्षात ठेवा, माझा निर्णय कधीही बदलणार नाही आणि माझा निर्णय बदलण्याची ताकद तुमच्यात नाहीये. त्यामुळे या सगळ्यामध्ये उगाचच तुम्ही आता विषय वाढवू नका. अर्जुन म्हणतो, ठीक आहे तुम्ही म्हणताय ना, पण मी या कोर्टासमोर असा एक व्हिडिओ दाखवू इच्छितो की ज्याच्यामुळे सगळ्यांना समजेल की या सगळ्यामध्ये जज पुरोहित यांनी लाच घेतलेली आहे आणि जज पुरोहित यांनी लाच घेऊन यापुढे महिपत शिकरे यांचं काम केलेलं आहे. असं म्हणत अर्जुन सगळ्यांच्या समोर आता तो व्हिडिओ लावतो आणि तो व्हिडिओ लावल्यावरती बार काउन्सिलिंगची माणसं आता या सगळ्यामध्ये पाहून इतकी आश्चर्यचकित होतात की सगळ्यांनाच आता या गोष्टीवरती विश्वासच बसत नाहीये की पुरोहित जज, इतके नामांकित पुरोहित जज हे असं काहीतरी करतील. मग आता तो व्हिडिओ चालू होतो आणि व्हिडिओ चालू झाल्यावरती आता सगळ्यांना विश्वास बसायला लागतो. त्याच्यामध्ये पुरोहित जज दारू पिऊन आता महिपतच्या बाजूला बसून बोलत असतात की तुम्ही आम्हाला दिलेली वचनं पूर्ण करणार, म्हणजे आता तुम्ही जे रेस्टॉरंट बांधणार तिथे आम्हाला एक स्वीट मिळणार, आम्हाला कॅश मिळणार, त्यानंतर फ्लॅट पण तुम्ही बोललायत ना तो पण फ्लॅट आमच्या नावावरती लवकरात लवकर करून टाका. तुम्ही आमची काळजी घ्या, आम्ही तुमची काळजी घेतो. महिपत शिकरे बोलत असतो, पण खरंच तुमच्यासारखे हुशार जज आमच्या बाजूने असतील ना तर आम्हाला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन नाहीये. यावरती पुरोहित म्हणत असतात, तेच तर सांगतोय, ज्याला ज्याची गरज आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचवलं की सगळ्यांची कामं कशी सुकर होतात ना. म्हणजे मला आमदार साहेबांचा फोन आला होता. आमदार साहेबांनी फोन करून मला सांगितलं की या सगळ्यामध्ये महिपत शिकरे यांचं आश्रम आपल्याला त्यांच्या ताब्यात द्यायचा आहे. मग काय, आम्ही हुकमाचे ताबेदार. आमदार साहेबांचा फोन, त्यानंतर तुम्ही इतकी मोठी ऑफर दिलीत, मग आम्हाला नाकारता येणार आहे का? हा सगळा व्हिडिओ चालू असतो आणि तो व्हिडिओ चालू असताना सगळेजण तो व्हिडिओ बघून खूपच धक्का बसतो सगळ्यांना आणि या सगळ्यामध्ये पुरोहित जज असं काही करतील याच्यावरती विश्वासच बसत नाही. आता मात्र सगळ्यांना गप्प बसवणारा तो व्हिडिओ सगळीकडे शांतता पसरवतो. पुरोहित आता गडबडतात आणि नाही हा व्हिडिओ खोटा आहे, हा व्हिडिओ खोटा आहे. यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही टेक्निशियन बोलवून हा व्हिडिओ खरा आहे, हा व्हिडिओ खोटा आहे याबद्दलची सगळी माहिती करून घेऊ शकता. कुठेही एडिट, कुठेही कट, काहीही नाहीये. कम्प्लिटली हा व्हिडिओ खरा आहे. आता मात्र इकडे बार काउन्सिलिंगचे मेंबर म्हणतात, काय पुरोहित खरं आहे का हे सगळं? त्यावरती बार काउन्सिलिंगचे दुसरे मेंबर म्हणतात, खरं म्हणजे काय? पुरोहितांची बोलतीच बंद झाले हो. हे सगळं खरंच आहे आणि पुरोहित या सगळ्यामध्ये महिपत शिकरे यांचं संगनमत आहे, ही गोष्ट हे सिद्ध करते. असं म्हणत सगळेच जण आता मात्र जज पुरोहितांच्या अगदी विरोधात जातात. तोपर्यंत इकडे साक्षी आणि महिपती मोठ्या टेचामध्ये येतात आणि काय अण्णा, काय ह्यांच्या दोंडाला लागायचं, किती बिचारे झालेत बघा हे. म्हणजे कसं आहे ना, आता इकडे महिपत सांगतो, जिकडे पाय ठेवाल ना तिकडे सगळी जमीन आता आपली आहे. त्यामुळे तुम्ही आलात ते बरंच झालं. ज्या आश्रमामध्ये तुम्ही राहायचात ते आश्रम जमीनदोस्त होताना तुम्हाला पाहायला मिळेल. यावरती चिडलेली सायली सांगते, महिपत शिकरे तुझ्यासारखा नीच माणूस नाही बघितला. लहान लहान अनाथ मुलांचं या सगळ्यामध्ये घर ताब्यात घ्यायला तुला लाज नाही का वाटत? यावरती महिपत म्हणतो, लाज आणि मला, आणि ती कसली? अहो मी तुमच्याकडे आलो होतो की नाही, तुम्हाला सांगितलं होतं की पाहिजे तेवढी रक्कम टाका आणि तुमचा आश्रम ताब्यात द्या. त्याच वेळेला शहाणपणा करून जर का पैसे घेऊन मधुभाऊंनी हे आश्रम ताब्यात दिले असतं ना तर हा सगळा पुढचा प्रकार घडलाच नसता ना.
अजूनही तुम्हाला कुठेतरी राहायची सोय झाली असती, माझं हे रेस्टॉरंट झालं असतं आणि मग कसलीच चिंता नव्हती. पण मधुभाऊंच्या आडमुठेपणामुळे हे सगळं घडलंय. यावरती सायली म्हणते, वा, आमचं घर आम्हाला जर द्यायचं नाहीये तर तू या सगळ्यामध्ये विलासला इकडे पाठवलंस. मग तुझी ही मुलगी आली, त्या सगळ्यामध्ये विलासचा खून झाला आणि त्या खुनाच्या आरोपाखाली मधुभाऊंना अडकवून इतकी घाणेरडी खेळी खेळून तू आमचा आश्रम लाटणार. आम्हाला द्यायचं नव्हतं म्हणून तू अशी कारस्थानं करणार. महिपत म्हणतो, करावं लागतं. आपल्याला जी गोष्ट पाहिजे ना ती मिळवण्यासाठी साम दाम दंडभेद वापरायचे हा माझा नियम आहे ना. त्यामुळे काही काळजी करू नकोस. आत्ता हे आश्रम पडणार आणि सगळ्यांना पेढे वाटणार आहे. यावरती सायली म्हणते, एक दिवस तुझा अहंकार नक्की गळून पडेल. कुठेही पाप फेडशील. आमच्या लहान लहान मुलांच्या डोक्यावरचं छप्पर काढलंस आणि आता या सगळ्यामध्ये आश्रम पाडायला निघालेस. महिपत शिकरे, तू ही पाप कुठे फेडशील याची शिक्षा तुला कुठेतरी भेटणारच. असं म्हणत सायली आता इकडे महिपतला चांगलं सुनावत असते. पण महिपतला काय, निर्लज्ज महिपत तो आता या सगळ्यामध्ये कोणत्याही कुणालाही बधणारा नसतो. तोपर्यंत इकडे आता व्हिडिओ दाखवून झाल्यावरती बार काउन्सिलिंगला आपसामध्ये चर्चा करण्यासाठी वेळ हवा असतो आणि बार काउन्सिलिंगचे मेंबर म्हणतात, या सगळ्यामध्ये आम्ही हा व्हिडिओची सत्यता पण पडताळून बघतो. अर्जुन म्हणतो, हो, नक्कीच तुम्ही सत्यता पडताळून बघा. पण या करप्शनची कीड आपल्या पण क्षेत्रामध्ये लागलेली आहे आणि या सगळ्याला पुरोहित साहेब काही नवीन नाही आहेत. ही काही पुरोहित साहेबांची पहिलीच केस नसणार आहे. याआधी सुद्धा पुरोहित साहेबांनी अनेक निर्णय हे अशा पद्धतीने घेतलेले असणार आहेत. कारण जो माणूस पहिल्यांदा हे करेल ना तो इतका सराईत नसतो ना. यावरती बार काउन्सिलिंगचे मेंबर म्हणतात, अर्जुन सुभेदार, तुमचं सगळं म्हणणं विश्वासात घेतलं जाईल आणि ही बार काउन्सिलिंग अर्जुन सुभेदार वर्सेस जज पुरोहित या सगळ्या केसचा निकाल देण्यासाठी थोडा वेळ मागून घेते. त्यामुळे तुम्ही दोघांनी म्हणजे जज पुरोहित, तुम्ही आणि अर्जुन सुभेदार, तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबायचं. इकडे जज पुरोहितांना घाम फुटलेला असतो. आपल्या ज्युनियरकडून आपल्याला हे सगळं ऐकावं लागते यासारखी शर्मेची गोष्ट नसते. आणि बार काउन्सिलिंगचे मेंबर म्हणतात, खरं सांगू का तर जज पुरोहित, आम्ही तुमच्याकडे खूप मोठ्या आदराने पाहत होतो. तुम्ही कोणताही निर्णय चुकीचा घेणार नाही किंवा एखाद्या केसमध्ये स्टडी करून निर्णय घ्याल असं आम्ही तुमच्याकडे पाहत होतो. पण आज तुम्ही या सगळ्याचा आमच्यासमोर असा काही तुम्ही आता हे ठेवलेला आहे आदर्श की आम्हाला तुमच्याकडे बघायला पण लाज वाटते. अर्जुन म्हणतो, तुम्ही या सगळ्यामध्ये योग्य तो निर्णय घ्याल आणि आश्रमाचा स्टे अजून एका कारणासाठी उठायला नाही पाहिजे. कारण या सगळ्यामध्ये आश्रमामध्ये एक खून झालेला आहे. आश्रमामध्ये जो खून झालाय तो खून महिपत शिकरे यांची मुलगी साक्षी शिकरे हिच्याकडून झालेला आहे आणि त्यामुळे महिपत शिकरेंची दोन कामं आहेत. एक म्हणजे हा जो क्राईम सीन आहे तो उद्ध्वस्त करणं आणि या कामात जज पुरोहित यांनी मदत केली. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टे उठायचा, म्हणजे त्यांना रेस्टॉरंट बांधता येईल आणि दुसरं म्हणजे क्राईम सीन नष्ट झाला की महिपत शिकरे यांची मुलगी साक्षी शिकरे ही सेफ राहील. हे दोन उद्देश त्यांचे आहेत. असं म्हणत अर्जुनने सगळे उद्देश समोर मांडल्यावरती पुरोहितांना दरदरून घाम फुटतो आणि आता घाम पुसत पुरोहित बाहेर येतात. इकडे बार काउन्सिलिंगची चर्चा चालू होते. बार काउन्सिलिंगमध्ये आता इकडे कोणता निर्णय घेतला जाईल याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. तोपर्यंत महिपत म्हणतो, काय रे, काय इकडे बसलायत नुसते, या चला, हे आपल्याला पाडायचं आहे. आणि तो सायलीला म्हणतो, बरं झालं तू इकडे आलीस ती. म्हणजे खरं सांगू का तर या आश्रमात राहणाऱ्या लोकांच्या समोरच हे आश्रम पाडायला जी मजा येणार आहे ना ती मजा कशातच नाहीये. चला रे, चल ग, हिच्या नादी लागण्यात काही अर्थ नाहीये, यांना बघू दे, ये आपल्या आश्रमात ये. असं म्हणत त्या आश्रमावरती अर्जुनने काहीच दिवसापूर्वी लावलेली स्टे ऑर्डर महिपत काढून आणतो, त्याचे तुकडे करतो आणि तुकडे करून सायलीच्या तोंडावरती फेकतो. सायलीला आता अर्जुनने आपल्याला दिलेलं वचन आठवतं की काहीही झालं तरी तुम्ही काळजी करू नका, तुमचा माझ्यावरती ठाम विश्वास आहे ना, या विश्वास मी पूर्ण करणार आणि हे आश्रम कोणत्याही कशासाठी मी पडू देणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. असं म्हणत अर्जुनने सायलीला जे वचन दिलेलं असतं ते वचन सायलीला आठवतं आणि ते वचन आठवून सायली आता अर्जुन सर येतील का, खरंच हे थांबवतील का असा मनामध्ये विचार करत असते आणि आपलं पडणारं आश्रम आपल्याच डोळ्यांनी पाहत असते. पाहत असताना भूतकाळामधील चांगल्या वाईट सगळ्या आठवणी
मधुभाऊंना या आश्रमावरती वाटणारं प्रेम, मधुभाऊंना हे आश्रम वाचावं यासाठी वाटणारी तळमळ सगळं सगळं आठवतं. इकडे महिपत शिकरे स्टे ऑर्डर आता फाडून सायलीच्या तोंडावरती फेकून देतो. सायली रडत असते. बिचाऱ्या सायलीला या सगळ्यामध्ये आश्रम कसं वाचवू, काय करू, काय नको करू, एकही गोष्ट कळत नसते आणि हतबल होऊन सायली आता बिचारी रडायला लागते. बरं एवढंच काही कमी नसतं तर त्याच्यामध्ये आता बुलडोजर घेऊन माणसं येतात आणि ते पाहिल्यावरती सायलीच्या पायाखालची जमीन सरकते. म्हणजे आत्ता या क्षणाला आपल्या समोर आश्रम पडणार. सायलीला आता समोर काळ दिसायला लागतो आणि काय करू, कुणाकडे धावा घेऊ, सायलीला काहीच कळत नसतं. मग ती त्या आता जेसीबीच्या समोर येते. जेसीबीच्या समोर येऊन, नका ना, आमचं घर नका पाडू, मी तुमच्या पाया पडते, नका ना, आमचं घर नका पाडू, असं म्हणत सायली बिचारी सगळ्यांच्या समोर हातापाया पडत त्या बुलडोजरच्या समोर येते आणि आमचं घर पाडू नका, आमचं घर पाडू नका असं आता मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते. सायली या सगळ्यामध्ये आता मात्र आपल्या घर वाचवण्यासाठी जे तिला स्वतःला प्रयत्न करता येतील ते सगळे प्रयत्न करून आपल्या जीवाची पर्वा न करता ती उभी असते. कुसुम मात्र सायलीला बाजूला घेते. सायली बाजूला हो, ही निर्दयी माणसं आहेत, या माणसांना कुणासाठी जरा प्रेम वाटत नाहीये, तू या सगळ्यामध्ये पडू नको, या माणसांच्या नादी लागू नको, सायली तू बाजूला हो, सायली तू बाजूला हो, असं म्हणत कुसुम बिचारी सायलीला या सगळ्यामधून बाजूला करण्यासाठी येत असते. आणि या सगळ्यामध्ये सायलीला मात्र आपल्या जुन्या आठवणी, आश्रमात घालवलेले जुने क्षण, हे सगळं सगळं आठवून तिला आता खूप त्रास होत असतो. त्यातच आता इकडे एक मोठी गोष्ट घडते, ते म्हणजे बार काउन्सिलिंगची चर्चा चालू असताना इकडे आता चैतन्य सांगत असतो, काय अर्जुन, तुला काय वाटतं, बार काउन्सिलिंग त्या काय निर्णय घेईल? यावरती अर्जुन म्हणतो, मला 100% खात्री आहे की बार काउन्सिलिंगचा निर्णय हा आपल्याच बाजूने लागेल, कारण जो पुरावा आपण दिलेला आहे तो खरा पण आहे, हे बार काउन्सिलिंग पडताळून पाहिलंच ना. असं म्हटल्यावरती हे दोघं जण चर्चा करत असताना तिकडे आता पुरोहित वकील येतात, पुरोहित जज येतात आणि ते म्हणतात, अर्जुन सुभेदार, तुम्ही हे जे काही केलंत ना, मला हे काही आवडलेलं नाहीये, तुम्हाला माझी पॉवर माहिती नाहीये, तुम्ही माझ्यावरती खोटे आरोप केलेत. अर्जुन म्हणतो, खोटे? तुम्हाला लाज नाही का वाटत हे आरोप खोटे बोलायला? पुरोहित म्हणतात, हो, तुम्ही माझा व्हिडिओ एडिट केलाय, हा मी नाहीच आहे किंवा हा मी बोललेलोच नाहीये. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, ते खरं आहे ते खोटं आहे हे सगळं पडताळण्याची गरज कुणाला आहे? बार काउन्सिलिंगला ना. मग बार काउन्सिलिंग ते करेल आणि योग्य तो निर्णय आपल्याला देईल. आपण आपसामध्ये भांडण्यासारखं काहीच नाहीये. त्यामुळे पुरोहित जज, तुम्ही आता फक्त बार काउन्सिलिंगची निर्णयाची वाट पहा, कारण महिपत शिकरेकडून विकले गेलेले पुरोहित जज यांच्याबद्दल ना मला काही आदर वाटत आहे, ना मला यांच्याशी काही बोलायचं नाहीये. असं म्हणत अर्जुन आता जज पुरोहित यांचा पुरेपूर अपमान करतो. तोपर्यंत पिऊन येतो आणि बार काउन्सिलिंगचा निर्णय झालेला आहे, तुम्हाला निर्णय ऐकण्यासाठी आतमध्ये बोलवलंय, असं सांगून सगळ्यांना म्हणजे ह्या तिघांनाही आतमध्ये आता बोलवतो. मग आता अर्जुन आणि आता इकडे जज पुरोहित हे आतमध्ये येतात. आतमध्ये गेल्यावरती निर्णयाची सुरुवात होते आणि या सगळ्यामध्ये तो व्हिडिओ खरा असल्यामुळे आता जज पुरोहित यांच्या विरोधात निकाल देत आश्रमाची स्टे ऑर्डर पुन्हा येते. म्हणजे जी स्टे ऑर्डर उठलेली असते, त्या स्टे ऑर्डर उठल्यामुळे महिपत शिकरे यांना ती आश्रम मिळालेलं असतं, ती स्टे ऑर्डर पुन्हा एकदा आश्रमावरती लावली जाते आणि आश्रम पाडण्यासाठी मनाई असते. पण ही स्टे ऑर्डर घेऊन येईपर्यंत इकडे महिपतीने कारस्थान सुरू केलेलं असतं. सायली सांगत असते, कुसुमताई बघ ना, आपला आश्रम पाडतायत, वाचव ना आपला आश्रम. कुसुम म्हणते, सायली आता आपल्या हातात काही नाहीये, संपलं ग सगळं, तू नको स्वतःला त्रास करून घेऊस. यावरती आता इकडे सायली म्हणते, कुठच्या तोंडाने मधुभाऊंना आपण भेटायला जाणार, कुठचं तोंड दाखवणार, काय सांगणार त्यांना, असं म्हणत सायली बिचारी रडत असते. आणि इकडे इकडे आता पहिला घाव घातला जातो, कौलं पाडली जातात, भिंतीचा एक तुकडा पाडला जातो. हे बघून सायलीच्या पायाखालची जमीन हदरते. धरणी दुभंगावी आणि आपल्यालाच त्याच्यामध्ये सामावून घ्यावं, हे दृश्य पाहण्यापेक्षा ते सोपं आहे, असं सायलीला वाटायला लागतं आणि सायली रडायला लागते. सगळ्या आठवणी येतात. मधुभाऊ सांगत असतात, आपलं आश्रम ही आपलं आहे, ते वाचवायला पाहिजे, पण मला नाही वाटत की आश्रम वाचेल. त्या जुन्या आठवणी सगळ्या मला फोटो काढून आणशील का साऊ बाळा? हे सगळं सायलीला आठवतं
आणि त्याच्या आधीचे क्षण, आश्रमात घालवलेले क्षण, लहानाची मोठी झालेली सायली आणि या सगळ्यामध्ये मधुभाऊंना आधार देणारी सायली, मधुभाऊ आणि सायली या दोघांचं कन्व्हर्सेशन, आश्रमात घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक कोपरा सायलीला आठवायला लागतो आणि मधुभाऊंची सायलीबद्दलची खुशी, सायलीला पूजेचा मान मिळाल्यावरती लहान मुलासारखे नाचणारे मधुभाऊ, सायलीताईला पूजेचा मान मिळाला, सायलीताईला पूजेचा मान मिळाला हे सांगणारे मधुभाऊ, सगळं दृश्य तिच्या डोळ्यासमोर चित्रपटासारखं फिरायला लागतं आणि ह्या सगळ्याला आता आपण मुकणार, हे सगळं आपल्या आयुष्यातून कायमचं निघून जाणार, ही खंत, ही भावना सायलीला खूप त्रास देत असते. छोट्या मोठ्या गोष्टी आठवत असतात आणि सायली रडायला लागते. आश्रमातील घालवलेला प्रत्येक क्षण आठवत असताना सायली खूप भावूक होते आणि आता दुसरा घाव घातला जातो. आश्रमावरती दुसरा घाव घातल्यावरती सायलीला तो घाव आपल्यावरतीच बसलाय इतकं तीव्र दुःख होतं आणि सायली मटकन खाली बसते. जमिनीवरती बसलेल्या सायलीला आता कुसुम हादर आवरण्याचा, सावरण्याचा, त्या धक्क्यातून बाहेर काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असताना एक एक करत आश्रमाच्या भिंतीवरती घाला होत असतो आणि आता इकडे महिपत सायलीकडे पाहत एन्जॉय करत असतो. सायली खाली बसते आणि पूर्णपणे हादरलेली असते. आता आश्रमाची पहिली जी फेन्सिंगची भिंत असते ती जवळजवळ पाडून झाल्यावरती महिपत म्हणतो, घ्या तुमच्याच डोळ्यासमोर तुमची जी काही बिल्डिंग पाडली जाते त्याच्याच बद्दलचे लाडू घ्या, लवकर घ्या आणि तोंड गोड करा. असं म्हणत असताना सायली आता काहीच बोलत नसते, पण त्याच वेळेला तिकडे आता थांबवा, हे सगळं थांबवा, हे आश्रम पडणार नाही, कारण कोर्टाची स्टे ऑर्डर घेऊन मी आलेलो आहे. असं म्हटल्यावरती महिपतच्या अंगावरती स्टे ऑर्डर फेकत अर्जुन म्हणतो, महिपत शिकरे, तुझा खेळ संपलाय. जी स्टे ऑर्डर तू उठवली होतीस ना बेईमानीने, ती स्टे ऑर्डर परत एकदा बार काउन्सिलिंगच्या याच्यामध्ये मी आणून आहे. त्यामुळे आता हे आश्रम पडणार नाही, या आश्रमावरती कोणताही बुलडोजर चालणार नाही, ही ती ऑर्डर. आता सायलीचा विश्वास जिंकलेला असतो. अर्जुन सर शेवटच्या क्षणापर्यंत नक्की काहीतरी करेल असे वाटणारी सायलीचा विश्वास अखेर जिंकलेला असतो आणि आता आश्रम पडण्यापासून अर्जुनने वाचवलेलं असतं. सायली खूप खुश होते आणि आता इकडे कुसुम पण खूप खुश होते. सायली जाऊन चक्क अर्जुनला मिठी मारते आणि या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थाने सायली अर्जुन यांच्या प्रेमाची गोड सुरुवात झालेली आहे. आता फक्त हे आश्रम आणि मधुभाऊ यांचं वाचणं महत्त्वाचं आहे.